ही सगळी त्यांची मुलं त्यांना बाई म्हणायची, पण आम्ही नातवंड त्यांना आई म्हणायचं. आमची कधी ताकद झाली नाही आई पुढे उभी राहायची. म्हणजे आपल्या गावामध्ये विस्थापन झालं. विस्थापित गाव झाल्यानंतर काही भक्तिधाम मंदिराची स्थापना झाली, हनुमान मंदिराची स्थापना झाली. त्या स्थापनेच्या काळामध्ये काय झालं का जुना गाव आणि नवा गाव तर एक गावकूस म्हणून आम्ही एक स्मरणिका तयार केली आणि त्या स्मरणिकेमध्ये अशा जुन्या लोकांच्या आठवणी आम्ही त्याच्यामध्ये घ्यायचं काम केलं. त्याच्यामध्ये जो 1976 साली येडगाव धरणाची म्हणजे पाणी धरलं किंवा येडगाव धरणाची सुरुवात झाली, तर त्यावेळेस काय झालं का त्यावेळेसमध्ये जे करारी आणि एक जी महिला होत्या सरस्वतीबाई गणपतराव देशमुख, तर त्यांच्या संदर्भामध्ये अनेक जणांना उत्सुकता होती का आपण ते धरण झाल्याच्या काळामध्ये का त्या वेळाचे तत्कालीन जे मुख्यमंत्री होते यशवंतरावजी चव्हाण साहेब, त्यांच्या हस्ते जे उद्घाटन होतं आणि ते उद्घाटन होत असताना ते आपल्याकडं नाही झालं पाहिजे किंवा आपलं गाव पाण्याखाली जाणार आहे, ज्या गावामध्ये आपण लहानाचं मोठं झालो वाढलो, ज्याच्यामध्ये आपलं अन्न पिकवलं आपली उपजीविका केली, तर ते जे शेती आहे ते जे आपले माती तर ती पाण्याखाली जाणं हे त्या काळाच्या त्या पिढीला पटतच नव्हतं. जे झालं ती जो सुरुवातीचा भूमिपूजनाचा जो प्रकार झाला, तर तिथून पुढे मग लोकांच्या अपेक्षा काय आहेत, पुनर्वसन कसं व्हावं. मग आमची ही जी 2-3 गावं आहेत, उंब्रज घ्या, हिवरं घ्या, येडगाव घ्या, तर तुम्ही बघा सगळ्या गावांमध्ये आदर्श पुनर्वसन झालेली गावं आहे ती. मंडळी नमस्कार. आम्ही पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील येडगाव धरणात बुडालेलं जुनं गाव हिवरे बुद्रुक अर्थात लालखन हिवरे तुम्हाला दाखवलं होतं. एकेकाळी कुकडी आणि पुष्पावती नदीच्या संगमावर वसलेले सुंदर गाव येडगाव धरण उभारल्यानंतर इतिहास जमा झालं. गावाच्या अनेक आठवणी पाण्याखाली गेल्या. पहिल्या भागात आम्ही तुम्हाला धरणात गेलेलं जुनं गाव दाखवलं. दुसऱ्या भागात पुनर्वसित झालेलं नवं गावही दाखवलं. हे गाव राज्यातील धरणग्रस्त पुनर्वसनाच्या इतिहासातील आदर्श आणि मॉडेल गाव म्हणून ओळखलं जातं. पण हे पुनर्वसन सहज घडलं नव्हतं. त्यामागे संघर्ष होता, आंदोलन होतं आणि काही मोजक्या लोकांचा सरकारसमोर उभा केलेला कठोर प्रश्न होता. त्या काळात धरणामुळे गावाचं स्थलांतर आणि पुनर्वसनाचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी धरणग्रस्तांच्या आवाजात सर्वात पुढे होत्या सरस्वतीबाई देशमुख. आम्ही सरस्वतीबाईंचा शोध घेतला, मात्र 1 मार्च 2023 रोजी त्यांचं निधन झाल्याचं समजलं. त्यामुळे त्यांच्याशी थेट संवाद साधण्याची संधी आम्हाला मिळाली नाही. मात्र 2019 गावातील शिक्षक संपत बेनके यांनी घेतलेली मुलाखत, तसेच सरस्वतीबाईंचे नातू पप्पूशेठ देशमुख, अजित देशमुख आणि कुटुंबीय यांच्याशी संवादातून आम्ही त्यांच्या संघर्षाचे अनेक पैलू जाणून घेतले. चला तर मग जाणून घेऊयात नेमक्या कशा होत्या सरस्वतीबाई देशमुख, त्यांच्या संघर्षाची ही खरी कहाणी त्यांच्या शब्दात आणि त्यांच्या आठवणीतून. मंडळी नमस्कार. मी रायचंद्र शिंदे आणि आपण येडगाव धरणाबाबतची जी काय स्टोरी दाखवली त्यानंतर पुन्हा आम्ही एकदा येडगाव धरणाच्या परिसरातली जी गावं, म्हणजे येडगाव धरणामध्ये जी गावं बुडाली होती किंवा त्यांचा इतिहास काय हे जाणून घेत असताना एक खूप दिवसांपासून म्हणजे येडगाव धरणाच्या भूमिपूजनामध्ये ज्या आजींचं नाव पुढं आलं होतं, ज्या आजींनी खुद्द त्यावेळेस मुख्यमंत्र्यांचा सुद्धा त्यांना विरोध केला होता, तो काय किस्सा आहे, अनेकांना
त्या आजींना भेटण्याची इच्छा होती, त्यांना पाहायचं होतं. अगदी इतरांचं काय, माझं सुद्धा मागच्या अनेक वर्षापासून मला त्या आजींना भेटायची इच्छा होती. पण आज त्याच फॅमिलीसोबत आपण आहोत हिवरे गावामध्ये आणि ही सगळी त्यांची पुढची पिढी आहे. आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहे. पण सगळ्यात आधी मी पप्पू शेटकडे जाणार आहे. मला एक सांगा, काय नातं आजीचं आणि तुमचं? आणि आजींना तुम्ही, तो काळ आजींचा तुम्हाला सगळा माहीत असेल, कशा पद्धतीने धरणाचं ज्यावेळेस ते काम भूमिपूजन होतं, मुख्यमंत्री होते, त्या कार्यक्रमाचं आजीने सांगितलेल्या आठवणी का तुम्ही पण काय त्यातल्या प्रत्यक्षदर्शी होते? जेव्हा म्हणजे मी तिलाही विचारायचो आमच्या आजीला की बाबा ही नक्की काय होतं, कसं होतं, तर तिच्याही सांगण्यातनं. आणि मग आमचे काही मामा, आमचे गुलाम नाना, नारायण शेठ बोर, 35 वर्षीय गावचे सरपंच होते, तर ते मी त्यांच्या सहवासात असायचो. बरोबर. आणि मग त्यांनी आमच्या ह्या आजीबाबत त्यांना खूप प्रेम, आणि मग ते नेहमी मोठ्या अभिमानाने त्यावेळेला सांगायचे की हिने त्यावेळेला म्हणजे 1900, मला ते साल आठवत नाही, पण 71-72ला तो सॉरी त्यावेळेस जेव्हा म्हणजे भूमिपूजन झालं, तर भूमिपूजनाच्या वेळेला त्यावेळीच्या लोकांना ही काही कल्पनाच नव्हती. बरोबर. की धरण झाल्यानंतर पुढं काय होणार आहे किंवा काय. त्यावेळीच्या त्यांना एवढंच वाटलं की आता आपल्या जमिनी जाणार, इथं पाणी येणार, आपण बेघर होणार, किंवा त्यावेळेला ती एक भीती होती त्यांच्या पोटी. नाही, आणि आपल्या जवळची एखादी गोष्ट हरवते म्हणा, हो, तर एवढं गाव जाणार आहे, आपल्या स्वतःच एखादी गोष्ट अशी ही 3 गावं जाणार. हा. तर त्यावेळेच्या काळातली येडगावची लोक, उमरतची लोक, आणि हीच लोक तिथं भूमिपूजनाला गेली होती. आणि तिथं गेल्यानंतर तर त्यावेळेला म्हणजे यशवंतराव चव्हाण तेव्हाचे मुख्यमंत्री होते, आणि आमच्या आजीनी ते जे पूजेचं ताट होतं, त्यात हळद कुंकू वगैरे, नारळ फोडणं वगैरे, भूमिपूजनाला जे लागतं, तर तो जो कार्यक्रम तिने होऊन दिलाच नाही त्यावेळेला. ते ताट उधळलं तिने. आणि विशेष म्हणजे तुम्हाला एक सांगतो की पुढे 8-10 महिने पोलीस तपास करत होते की ही कोण स्त्री किंवा ही कोण महिला होती. तर तुम्हाला विशेष म्हणजे त्याच्यावरती केसच झाली नाही. बरोबर. म्हणजे एवढी त्यावेळेला गावची एकी होती. आजच्या काळामध्ये आपण पाहतो, एखादं क्राईम झालं, एखादी घटना घडली, तर लोक त्याचं नाव सांगायला पुढे येतात, पण त्यावेळेस आजीचं नाव न सांगण्यासाठी अख्खं गाव एकोपा तो एक त्यावेळेस. आणि त्यावेळेची ती एक म्हणजे सगळ्यांच्या मनातली ती धरण. आता धरण हे पहिले कुकडी प्रोजेक्ट मधलं सगळ्यात पहिलं धरण झालं येडगाव. तुम्हाला तो किस्सा आठवतोय? तुमचं वय नाही, काय? माझं वय लहान होतं तेव्हा, परंतु मला हे जे आमचे आजोबा तिच्या सांगण्यातनं किंवा मी जे ज्येष्ठ मंडळींबरोबर राहिलो, तर खूप वेळा हा इतिहास तिचा ऐकला. बरोबर. आणि हे सत्य आहे. म्हणजे याच्यात काही उगाच काहीतरी नाही. आता त्यावेळेचे पेपर वगैरे जर आपण काढले तर तुम्हाला हा उल्लेख मिळणार 100%. तिथं अश्रुधूर पोलिसांना सोडावा लागला आणि लोक म्हणजे सायरावारा पळत सुटली होती. त्यामुळे तो म्हणजे तिने जे केलं, अर्थात तिला काय असं कुणी सांगितलं होतं वगैरे काही नाही, परंतु डोक्यात एवढंच की बा आपण विस्थापित होतोय आणि काय काय होईल काय काय नाही ही कल्पनाच नाही. इतक्या वर्ष आपल्या पिढ्या जपलेलं गाव एका दिवसामध्ये पाण्याखाली जाणार असं ती एक भीती होती. मी तुमच्याकडे पुन्हा येणार आहे, पण अजित भाऊ पण माझ्यासोबत आहे. आजींचं तुमचं या विषयावर कधी बोलणं झालं का? तुम्ही त्याच फॅमिलीतले, आणि मग ते सांगताना किंवा ह्या गप्पा ऐकताना काय वाटायचं नेमकं? मी लहानपणापासून म्हणजे आईचं ही सगळी त्यांची मुलं त्यांना बाई मानायची, पण आम्ही नातवंड त्यांना आई मानायची. आमची कधी ताकद झाली नाही आई पुढे उभी राहायची. म्हणजे एवढं कडक नेतृत्व होतं ते, भयानक. काही आम्ही त्यांच्या पुढे कधी उभं राहिलो नाही, काहीच नाही. त्यांना उलट फिरून बोलायची, पण आमची कधी ताकद झाली नाही. पण आजी आम्हाला सांगायची म्हणजे आईच बुवा का, अरे त्यावेळेस ते भूमिपूजन झालं, मी ताटू झालं, त्या अश्रुधुराच्या नाळकांड्या फोडल्या, मी पळून गेले. मी म्हणजे फरारच बो थोडक्यात त्या काळात. मुंबईला गेले आणि पण 8-10 दिवस गावांनी कोणी नाव नाही सांगितलं. त्यावेळेस लाठीमार वगैरे झाला, असं शहाजी हांडे झालं, माधव नाना दांगड झालं, यांनी मार खाल्ले, लाठीमार खाला सगळा, पण नाव कोणी कोणाचं सांगितलं. त्यांनी त्यावेळेस जो डॅशिंगपणा दाखवला किंवा विरोध दर्शवला, त्यामुळे गावाच्या विस्थापनामध्ये पटापट कामं होत गेली असं मी ऐकलं. नाही, मग गावाचा कायदा एक 2 मिनिटं मी तुम्हाला, पुनर्वसनाचा कायदा आमच्या आधी कोयना धरण झालं. अजूनही कोयनेचं आज मितीला सुद्धा कोयनेचं पुनर्वसन व्यवस्थित झालेलं नाहीये. पुनर्वसनाचा कायदाच हा येडगाव डॅम झाला तेव्हा तिथून पुढेच झाला. आणि मग यशवंतराव चव्हाणांनी त्यात बारकाईने लक्ष घातलं. आणि मग अर्थात हिला त्यावेळेला काही ही समज नव्हती किंवा असं नव्हतं, पण त्यावेळेला हे जे झालं
ती जो सुरुवातीचा भूमिपूजनाचाच जो प्रकार झाला तर तिथून पुढे मग लोकांच्या अपेक्षा काय आहेत, पुनर्वसन कसं व्हावं. मग आमची ही जी 2-3 गावं आहेत, उंब्रज घ्या, हिवरं घ्या, येडगाव घ्या, तर तुम्ही बघा सगळ्या गावांमध्ये आदर्श पुनर्वसन झालेली गावं आहे ती. नाही अक्षरशः म्हणजे ज्यावेळेस मी गावातून फिरलो ना तर माझं पण एक आवडतं गाव आहे तुमचं गाव. हो. गावातून फिरतानाच जाणवतं ते किती व्यवस्थित पुनर्वसन झालं. किंवा माझा तुम्ही पहा ना महाराष्ट्रात इतर समजा कोयनेला जा, खाली जिथं जिथं धरणं झाली तुम्ही कुठेही जा पाहायला, पण इतकं व्यवस्थित जागा, रस्ते, त्याच्यानंतर पाण्याची सोय, या सगळ्या गोष्टी आम्हाला व्यवस्थित मिळाल्या. म्हणजे मी तर असं म्हणजे किंवा आमचे बाबा शेठ नेरकर, हे दोंडीभाऊ शेठ गंगाळे, नारायण शेठ भोर, आमचे जिजाभाऊ शेठ भोर, तानाजी शेठ बेनकी, ही मंडळी त्यावेळेला मोरकी मंडळी होती. ह्या लोकांनी त्यावेळेला ते मागं लागून लागून शासनाकडे पाठपुरवठा करून ह्या चांगल्या गोष्टी झाल्या. आज आम्ही ठीक आहे, आता आम्हाला फळं चाखायला मिळाली, आज 50 वर्ष झाली त्या पुढच्या पिढीला त्याचे फायदे धरण झालेला, आता आम्ही सुजलाम सुफलाम झालो. आणि हा फायदा तुम्हालाच नाही तर पुढच्या भागाला पण झाला, अनेक लोकांना झाला, आणि काही लोकांना होईल. आणि त्याचं यातनं पुढे नगर जिल्हा हे झालाय. आज हा इरिगेशन मधला, कुकडी मधला येडगाव डॅम जो आहे, हा इथून पाणी सगळं खाली दिलं जातं. म्हणजे हा स्टोरेज टँक आहे. याच्यावरती पुढे 5 धरणं आहेत. आंबेगाव तालुक्यातलं डिंबा धरण एवढं मोठं आहे, त्याचं पाणी इथे येतं. आमचं माणिकडोचं येतं, वडदचं येतं, पिंपळगाव जोग्याचं येतं, चिलेवाडीचं येतं. या सगळ्या 5-6 धरणातलं पाणी इथे येऊन मग ते खाली सोडलं. इथून खाली ते 252-255 किलोमीटर पर्यंत इरिगेशन झालेलं आहे. त्यामुळे आमच्या लोकांचा त्याग आणि त्यावेळेला आजीची जी भूमिका होती तिला कल्पना नसल्यामुळं की काहीतरी म्हणजे ते एक डोक्यात येईल, ती फक्त स्वभावाने तशी होती. मला अजून काही आजींच्या गप्पा तुमच्याकडून जाणून घ्यायच्यात, पण इकडे ताई बसले ते, कारण महिलांबद्दल आपण स्टोरी ऐकतोय. तुमच्याकडे पण येतो. एकच मिनिट आहे का. आज जे सगळ्या ह्या म्हणजे ज्यांच्या जमिनी गेल्यात त्यांना जमिनीच्या बदल्यात जमिनी भेटल्या, प्लस ज्यांच्या जमिनी गेल्यात त्यांच्या मुलांना नोकऱ्या पण भेटल्यात, गव्हर्नमेंटच्या नोकऱ्या. आज आमच्या गावातले आणि ह्या ज्या उंब्रज, हिवरे, येडगाव, दोलवाड या परिसरातल्या सगळ्या मुलांना त्या सरकारी खात्यात नोकरी भेटल्या आणि जमिनीच्या बदल्यात दुसऱ्या तुम्हाला जमिनी पण देण्यात आल्या. हो, मग हे एक फक्त आमच्या आजीची पण बरोबर. एका व्यक्तीचा तो डॅशिंगपणा आजही तेवढा फायदेशीर. पुन्हा तुमच्याकडे येतोच, पण मला ज्या आजींसोबत ह्या त्यांच्या सुना त्यांनी काम केलेलं आहे, म्हणजे मला त्यांचा स्वभाव वाटला. कारण पुरुष माणसं आजी म्हणून तुम्ही वागलात असाल, पण सुना म्हणून तुम्ही आजींचं वागणं असेल किंवा त्या काळातला घडलेला किस्से असतील, कहाण्या असतील, तुम्हाला सांगताना त्यांचा जो करारीपणा होता किंवा त्यांतलं जे डेअरिंग होतं, तुम्हाला पण असं भारी वाटत असेल ना, अशी एक आपली सासूबाई आहे या घरामध्ये. मावशी काय सांगा तुम्ही, कशा होत्या स्वभाव? आमच्या सासूबाईना कडक होत्या, पण आम्हाला सुनांना कधी कडकपणा नाही दाखवला, ते महत्वाचं होतं. बरोबर. आणि त्या सांगायच्या असं घडलं तसं घडलं, मी असं केलं. पण माझ्या सासूबाई मोठ्या घराण्यातल्या होत्या, पण म्हणजे घाबरल्या नाही कायला, हे वैशिष्ट्य म्हणायचं. आणि सगळे शिस्तबद्ध मुलं त्यांची, हे महत्वाचं. सगळ्यांना मुलींना शिकवलं, मुलांना शिकवलं, सगळ्यांना नोकरी लावल्या, हे महत्वाचं त्यांचे. आणि चांगलं राहण्याची खूप हाऊस, दांडगी. त्या काळात सुद्धा आमच्या काळात सुद्धा म्हणजे आम्ही काही घातलं नटलो काही केलं तर आमची सासूबाई कधीही आम्हाला नाही, अजिबात रागवल्या. आणि तुम्ही सुद्धा मग पुढच्या पिढीला कदाचित तोच आदर्श घेऊन तुमच्या सुनांना सुद्धा तुम्ही रागवत नसाल. काही घालू द्या, ड्रेस घालू द्या, काही घालू द्या, आम्ही नाही काही म्हणत. म्हणजे किती आमच्या सासूबाईला बिगर फॉल लावलेली साडी सुद्धा घातलेली आवडत नव्हती. मग बघा, तुमच्यासोबत तुम्ही त्या सांभाळ तुमच्यासोबत शेवटच्या काळापर्यंत होत्या, तुमचं बोलणं होत असेल, जुन्या गोष्टी पण त्या सांगत असतील. खूप सांगायच्या, पण लई कडक स्वभाव, काम खूप प्रिय असायचं. आजच्या आमच्या शेतात जाणार अंधार पडेपर्यंत. म्हणजे ह्या गावच्या ज्यावेळेस धरणाचा विषय निघतो त्यावेळेस गावातल्या ज्या आजी आहेत, बरोबर, तर त्यांची आठवण होते अनेकांना किंवा आमच्यासारख्या पत्रकारांना पण उत्सुकता असते, कोण होतं आजी ते. त्यावेळेस मुख्यमंत्र्यांच्या सभेमध्ये उद्घाटन असताना ते उद्घाटन बंद करण्याचं किंवा ताट उधळण्याचं त्यांनी धाडस केलं होतं. बरोबर. तुम्ही त्यांच्या मधल्या काळात काही लिखाण पण केले, त्यांच्याशी तुम्ही भेटले, पण तुमचा परिचय आला होता का? जुनं गाव कसं होतं हे तुम्हाला आठवतंय का? किंवा ऐकू असेल आणि नवीन गाव जे विस्थापित झाले याबद्दल काय सांगाल? याच्यामध्ये मला जनरली थोड्याशा
जुन्या लोकांकडनं तुम्ही ज्या आठवणी असतील त्या नवीन गावाचं विस्थापन आणि आजी कशा होत्या, आजींनी काय आठवणी तुम्हाला सांगितलं, त्याच्यात तुम्ही काय लिखाण केले, नाव सांगा पहिलं. बरं बरं. माझं नाव संपत निवृत्ती बेनके. मी विघ्नर ITIमध्ये एक निदेशक म्हणून काम करतो आहे. तर ज्या टायमाला आपल्या गावामध्ये विस्थापन झालं, विस्थापित गाव झाल्यानंतर काही भक्तिधाम मंदिराची स्थापना झाली, हनुमान मंदिराची स्थापना झाली. त्या स्थापनेच्या काळामध्ये काय झालं का जुना गाव आणि नवा गाव, तर एक गावकूस म्हणून आम्ही एक स्मरणिका तयार केली आणि त्या स्मरणिकेमध्ये अशा जुन्या लोकांच्या आठवणी आम्ही त्याच्यामध्ये घ्यायचं काम केलं. त्याच्यामध्ये जो 1976 साली येडगाव धरणाची म्हणजे पाणी धरलं किंवा येडगाव धरणाची सुरुवात झाली, तर त्यावेळेस काय झालं का त्यावेळेसमध्ये जे करारी आणि एक जी महिला होत्या सरस्वतीबाई गणपतराव देशमुख, तर त्यांच्या संदर्भामध्ये अनेक जणांना उत्सुकता होती का आपण ते धरण झाल्याच्या काळामध्ये का त्या वेळाचे तत्कालीन जे मुख्यमंत्री होते यशवंतरावजी चव्हाण साहेब, तर त्यांच्या हस्ते जे उद्घाटन होतं आणि ते उद्घाटन होत असताना ते आपल्याकडं नाही झालं पाहिजे किंवा आपलं गाव पाण्याखाली जाणार आहे, ज्या गावामध्ये आपण लहानाचं मोठं झालो वाढलो, ज्याच्यामध्ये आपलं अन्न पिकवलं, आपली उपजीविका केली, तर ते जे शेती आहे, ते जे आपले माती आहे, तर ती पाण्याखाली जाणं हे त्या काळाच्या त्या पिढीला पटतच नव्हतं. त्यावेळेस त्या सरस्वतीताई देशमुख ज्या आजी आहेत, तर त्यांनी काय केलं का त्यांनी प्रॉपर त्यावेळेचे डॉक्टर फुले डॉक्टर असतील, माधव नाना दांगट असतील, उमरसगावची काही प्रतिष्ठित व्यक्ती असतील, अशा काही लोकांची त्यांनी ना अशी बांधणी केली आणि आपण विरोध करायचा असं ठरवलं. पण ते विरोध करण्यासाठी त्यांनी असा एक विचार केला की ह्या गावातल्या जर महिला जर माझ्यासोबत असतील तर त्या महिलांसोबत मी हे काम चांगलं करू शकतो. तर त्यावेळेच्या पावसाळ्याचा काळ जवळ आलता, बाजरीची अटाळणी वगैरे सुरू होती आणि त्या अटाळणीच्या टायमामध्ये काय झालेलं आहे का त्या महिलांकडे त्या गेल्या आणि आपण असं करू, पण त्या महिला लाजळू होत्या. त्यावेळेच्या महिला अशा समाजामध्ये जास्त येत नव्हत्या, तर त्या म्हणायच्या का नाही आम्हाला जमेल का, आमचं काय तेच पडेल का त्यांच्या पुढं, आमच्या शब्दाला किंमत राहणार नाही. त्यांना काय प्रतिसाद मिळत नव्हता आणि इकडं त्यावेळेस असं पताकांनी सजावट केली, लाकडाच्या मंडपाला पताका लावल्या. त्यावेळेचे वाजंत्री यशवंतराव चव्हाण नारायणगावरून त्यांना ज्या गाडीमध्ये इकडं आणलं येडगाव धरणाच्या भूमिपूजनाच्या ठिकाणी, त्यावेळेसचे ब्राह्मण होते, ते स्पीकर लावला होता, फौज फाटा होता, त्या टायमाचे ते हाफ पॅन्टवाले पोलीस होते. तर त्या पोलिसांमध्ये ना आपण जायचं कसं हे बंद कसं करायचं, पण ह्या संतापलेल्या होत्या, यांना काही लय मोठं सपोर्ट मिळाला नाही. मग त्यावेळेचे पोलीस लोक काय करायची का हे जसं मंत्र सुरू झाले त्या पूजनाचे, त्या टायमाला यांना काही दम पडला नाही आणि ह्या कंच्या अँगलने तिथपर्यंत पोचायचं आणि ते ताट आपण बंद करायचं असं त्यांची मानसिकता होती. मग ते पोलीस लोक त्यांना अडवायचे, पण लेडीज असल्यामुळे त्यावेळेस लेडीज पोलिसांची सोय नव्हती. मग लेडीज ह्या असल्यामुळं दोन पोलीस काय करायचे, जो त्यांच्या हातामधली काठी ते दोघं जण पकडायचे, यांना त्या काठीने अडवायचा प्रयत्न करायचे. त्यावेळेस हे काय करायचे, काठी खाली असेल तर काठीवरून पाय देऊन पुढे जायचे, त्यांनी काठी वर केली का ते काठीच्या खालून जायचे. असं करून त्या तिथपर्यंत पोचल्या आणि ते सुरू होण्याच्या काळामध्ये दरम्यानच्या काळामध्ये त्याने ते ताट जे हळदी कुंकवाचं किंवा ते पूजेचं ताट ते उधळून लावलं. तर त्यावेळेस जर ज्या टायमाला असं अचानक त्यावेळेस काहीतरी घडलं आणि एवढ्या मोठ्या व्यक्तीसमोर त्या घाबरल्या नाही. तर न घाबरण्याचं कारण काय होतं का यशवंतराव चव्हाणांच्या एक मेहुणी होत्या मुंबईला आणि ह्या आजींचं माहेर होतं मुंबईला, मग ते जाधव कंपनीचं बोरीचं. तर त्यांच्या मेहुणी त्यांच्या माहेरच्या जवळच्या असल्यामुळं तर त्या काय करायच्या, त्यांनी अनेक वेळा जवळून यशवंतराव चव्हाणांना तिथं मुंबईमध्ये पाहिलं होतं, त्याच्यामुळे त्यांना त्या गोष्टीची भीती नाही वाटली. ओरिजिनलच त्या डॅशिंग होत्या, परंतु त्यांना ती भीती नाही वाटली आणि त्यांनी ते काम केलं. काम केल्यानंतर काय झालं का पोलीस लोक यांना पकडण्याच्या कोणी केलं हे त्याच्या मागावर लागले, परंतु यांना त्या ग्रामस्थांनी काय केलं, यांचं नाव कुठेही फुटू दिलं नाही. यांना विचारण्यात आलं का कोण होत्या, त्यांचं नाव काय, पण कोणीही गावातल्या एकाही व्यक्तीने त्यांचं नाव सांगितलं नाही आणि त्यांना अचानक म्हणजे त्यांना लपवून ठेवण्यात आलं. दुसऱ्या दिवशी त्यांना मुंबईला पाठवण्यात आलं आणि तोपर्यंत त्यांना काय त्या गोष्टीचं त्याची झळ नाही पोचली आणि त्यांचं म्हणणं एकच असायचं का आधी मरण आणि मग धरण, मला मारलं तरी चालेल, आधी मरण मग धरण. आणि ह्या गोष्टीचा फायदा काय झाला की हिवरे बुद्रुक ग्रामस्थांचं सगळ्यात लवकर पुनर्वसन झालं. हिवरे बुद्रुक ग्रामस्थांना अतिशय मोठे सिच्युएशन का हे गाव आपल्याला खूप अडचणीत आणू शकतं. हा विस्थापित केलं पाहिजे. तुम्ही त्या आजींशी बोललेलं हो, खूप स्वभाव साधारण अतिशय कडक स्वभाव होता, कडक स्वभावाच्या होत्या आणि त्या कुटुंब प्रधान होत्या. म्हणजे त्या कुटुंबामध्ये ना कर्तबगार जी महिला आपण म्हणतो तर त्या असल्यामुळं खूप मोठा आरा, शेतीचा मोठा आरा होता. कुठल्या वर्षी साधारण त्यांचं वय साधारणतः आहे ना, म्हणजे ज्या टायमाला त्या तरुणच होत्या आणि हिवरे बुद्रुक गावामध्ये ज्यावेळेस भक्तिधाम मंदिराची स्थापना झाली आणि त्या मंदिराची स्थापना होत असताना आपण गगनगिरी महाराज अनेक रिद्धी सिद्धी बरेचसे
महान व्यक्ती इथं आपल्या कलशारोहणाला आल्या होत्या आणि त्या टायमाला जो अन्नप्रसाद केला होता तर तो रिद्धिसिद्धी प्राप्त होता. खूप लोक येऊन ते अन्नप्रसाद ग्रहण करून गेल्यानंतर आहे ना ते 2 दिवस प्रोग्राम चालला होता आणि शेवटी ह्या गावचे ज्यांचं जास्त योगदान आहे त्या मंदिराच्या याच्यात जेव शेठ बोर त्या या सरस्वतीताई देशमुख यांनी काय केलं का आता बाबा सगळं कार्यक्रम झाला, आता ही भांडी आपण स्वच्छ करून ठेवली पाहिजेत गावकीची. तर त्यावेळेस पण त्यांनी काय केलं, तिथं एक पाण्याची टाकी होती. अनेक महिलांना म्हटलं हे दुसरं कोण करणार नाही, आता आपल्यालाच करावं लागणार ही गोष्ट, मग चला तुम्ही आपण सगळेजण जाऊ. आणि त्यांनी कमरेला पदर खोचून सगळी ती तेलाची तुपाची भांडी, रवा बनवलेली किंवा भाताची डाळीची सगळी स्वच्छ करून 2 तासामध्ये त्यांनी ते केलं. आणि त्यावेळेस मी लहान असताना त्यांची माझी ओळख झाली जवळून, मी पण त्यांना मदत करू लागलो. त्यांनी धुतलेली भांडी मी मांडायचो किंवा नेऊन पोच करायचो, याच्यामुळे ती एक जवळीक झाली. आणि त्यांना तुम्हाला ज्यावेळेस तुमच्या गावचं कुठलं तरी विशेषण काढणार होते ते सांगा जरा, कशी भेट झाली, मग तुम्ही त्यांच्याशी गप्पा मारून ते लिखाण. हां, मग त्यावेळेस काय झालं, ज्या टायमाला त्यांचं वय खूप वाढलं, त्यांची स्मृती थोडीशी कमी व्हायला लागली, त्यावेळेस आम्ही एक हनुमान मंदिराची स्थापना करताना एक स्मरणिका लिहायचं ठरवलं. मग त्या स्मरणिकेमध्ये आपला जुना गाव कसा होता, नवीन गाव कसा आहे, जुन्या गावात काय बदल झाले, त्या गावामध्ये असणारा कुंभार पंथा, चांभार पंथा, देवकर पंथा, खूट, त्याच्यामध्ये चावडी, दिवाणवाडा, ह्या गोष्टींची बाबा आपल्याला कुठे माहिती भेटेल तर त्या आजींकडे भेटेल. मग आम्ही त्या आजींकडे गेलो, त्या आजींना सांगितलं तुम्ही नॅचरल गप्पा मारा, तुमच्या गप्पांमधून आम्हाला जेवढं काय आमच्या स्मरणात राहील तेवढं आम्ही उतरवायचा प्रयत्न करू, कागदावरती शब्दांकन करू. आणि ते केल्यानंतर मग आम्ही ते एक जुना गाव किंवा गावकूस म्हणून अशी एक छान स्मरणिका लिहिली. त्याच्यामध्ये त्यांचे एक म्हणजे त्या काळामधील एक कर्तबगार महिला असं त्यांचा एक लेख लिहिला आणि तो अतिशय चांगला लोकांना भावला. आणि त्यांचे काही उखाणे होते मोठे मोठे खूप, काही 1-2 ओळी सांगता येतील? त्यांचं उखाण्यामध्ये असं असायचं का त्यांचं एकच शब्द असायचं का लोक काय म्हणायची का राम महान आहे किंवा राम एक पत्नी आहे, पण सीता पण काही कमी नव्हती. मग त्यांचे शब्द एक असा, राम म्हणे राम नाही सीतेच्या तोलाचा, हिरकणी सीतामाई राम हलक्या दिलाचा. म्हणजे ह्या सगळे उखाणे पुस्तकात मिळतील पाहायला. हो मिळतील. असं त्यांचे काही उखाणे होते ना, म्हणजे सीता पण काही कमी नव्हती, उलटा राम हलक्या दिलाचा होता. एका पर्यटाचा ऐकला आणि सीतामाईला त्यांनी वनवासात सोडलं. तर अशा शब्दांमध्ये त्यांचे खूप मोठे मोठे अगदी 5-5 मिनिटं 10-10 मिनिटं चालणे एवढे मोठे उखाणे असायचे. हा, त्या काळामध्ये 7वी वगैरे शिक्षण होतं. खूप हो बरोबर असं होतं. तुम्हाला खूप जवळून अनुभव घेतला. त्या काळामध्ये अजून एक आमच्या निर्मलन आणि भोर होत्या, त्या गावच्या सरपंच होत्या काही काळात. यमुनाबाई पडवळ पण एक माझी सरपंच होता. त्यांच्याकडून पण त्या जुन्या गावामध्ये ना आम्हाला काही त्या जुन्या गावातल्या आठवणी किंवा ठेवे मिळाली माहिती. तर त्यांनी पण इंदिरा गांधींच्या काळामध्ये बाबा आम्ही काय काम केलं, आम्ही कसं शिक्षण घेतलं, तर अशा गोष्टी आम्हाला मिळाल्या. आठवणी आहेत. हो. आणि धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल. खरं तर आपण आता गावामध्ये आहोत, लालखन बाबाच्या ह्या मंदिराजवळ आहोत आणि जुन्या काही लोकांकडनं माहिती घेतली, तसंच नव्या पिढीकडनं पण घेतली. सर आपल्यासोबत होते. खरं तर नव्या पिढीला सुद्धा गावचं एक अपूर्व असतं, गावच्या लोकांचं अपूर्व असतं, त्यांच्या आठवणी त्यांच्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात. आणि ह्या कुठंतरी गावची ज्यावेळेस स्मरणिका निघते त्यामध्ये शब्दबोध होत असतात. पण आज आपल्या ह्या बातमीच्या माध्यमातून आपण ह्या गावची आठवणसुद्धा याच दुष्काळाच्या निमित्ताने, म्हणजेच एल निनोचं आता जे काही चर्चा सगळीकडे आहे त्याच निमित्ताने आपण जो हा एपिसोड करतोय, त्या निमित्ताने सुद्धा ह्या जुन्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या करण्याचा प्रयत्न करतोय. धन्यवाद.